चवीला भारी आणि पाम ऑइल अजिबात नाही। सोलापुरातल्या बंधू मनोहर भोसलेवर आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल। न्यायालयाकडून 3 दिवसांची पोलीस कोठडी। मनोहर भोसलेच्या आश्रमावर बंदी आणण्याची घोटी गावामधील ग्रामस्थांची मागणी। सोलापुरात व्हिडिओ शूट करत विवाहित महिलेवरती 1.5 वर्षांपासून लैंगिक अत्याचार। पीडित महिलेकडून पोलिसात तक्रार दाखल। आरोपी नराधम उमेश साठे पोलिसांच्या ताब्यात। दहिसरमधील मनसे आणि शिवसेना राड्यातील मनसेच्या 11 कार्यकर्त्यांना जामीन मंजूर। तर मनसेच्या मागणीनंतर कार्यक्रमाचे आयोजक शिवसेनेचे राम यादव यांच्यावर गुन्हा दाखल। जालन्याच्या बदनापूरमधील कॅनरा बँकेमध्ये 7,31,00,000चा अपहार। बँक कर्मचाऱ्यांनीच लॉकरमधील सोनं चोरी करून बनावट दागिने ठेवले। मॅनेजर सराफा व्यापारी अटकेत, 1 आरोपी फरार। दिल्ली लुटल्यानंतर अरविंद केजरीवालांचा पंजाबमध्ये दुसरा शीश महल। भाजपचा तिखट प्रहार। तर कमळ हाती घेताच जुन्या शिलेदारांकडून जोरदार हल्लाबोल। मुंबई पुणे एक्सप्रेसवेच्या प्रवाशांसाठी गुड न्यूज। 1 मे पासून मिसिंग लिंक खुला होणार। अर्धा तास अंतर कमी झाल्यानं प्रवास सुसाट। तर एकनाथ शिंदेंकडून आज मिसिंग लिंकची पाहणी। राज्यभरात मराठवाडा विदर्भासह अनेक ठिकाणी पारा 40 अंशांच्या पार। लातूरमध्ये 9 महिन्यांचा बाळाचा उष्माघाताने मृत्यू। तर गोंदियामध्ये उष्माघात कक्ष। नमस्कार महाराष्ट्र।